थंडीची ती काळोखी रात्र. शहराच्या गजबजलेल्या प्लाझामध्ये एक छोटंसं दुकान आणि त्याच्या बाहेर थरथरत उभी एक गरीब मुलगी. अंगावर फाटके कपडे, डोळ्यात भीती आणि पोटात भूक. दुकानदाराने तिला आत बोलावलं, गरम स्वेटर दिला, अन्न दिलं आणि थोडीशी मायेची ओबही दिली. पण त्याला माहीत नव्हतं, ही छोटीशी मदत एका दिवशी त्याचं संपूर्ण आयुष्य वाचवणार होती. मानवतेचा हा प्रवास कसा देवाच्या कृपेपर्यंत पोचतो हे जाणून घ्यायचं असेल तर ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. एक छोटीशी मुलगी थंडीत कापत होती. तिच्या अंगावर जुने फाटलेले कपडे होते. तिच्या हालचालीवरून ती थरथरत असल्याचं मला जाणवत होतं. मी तिला दुकानात बोलावलं, गरम स्वेटर आणि नवीन कपडे दिले. थोड्याच वेळात ती आणखी काही मुलं घेऊन आली. सर्वांची परिस्थिती तितकीच वाईट होती. रात्री घरी परतताना न्यूजवर प्लाझामध्ये आग लागल्याची बातमी आली. मी ताबडतोब दुकानाकडे धावलो. आश्चर्य म्हणजे माझं दुकान सुरक्षित होतं. ती मुलगी थंडीत उभी होती. चेहरा लाल झाला होता, शरीर कापत होतं. तिच्या अवस्थेनं माझ्या हृदयाला एक वेदना दिली. मला माझं बालपण आठवलं. थंडीतल्या त्या रात्री, गरिबी परिस्थिती, अंग झाकण्या इतके कपडेही नव्हते. मी तिला हात दिला. इकडे ये बाळा, तू एकटी नाहीस. हळूहळू ती दुकानात आली. थरथरत होती. मी तिला बसवलं, गरम कपडे घालून दिले, पाय आणि डोकं गरम केलं. नंतर तिला गरम सूप दिलं. सुरुवातीला ती थोडी संकोचली, पण नंतर आनंदाने खायला लागली. तिच्या डोळ्यातलं प्रेम आणि आभार पाहून मला एक वेगळा सुखद अनुभव आला. ती भरपेट जेवली आणि धन्यवाद बोलून निघून गेली. तिच्या जाण्यानं माझ्या हृदयाला समाधान मिळालं. आज मी खरंच कोणाच्या तरी मदतीला आलो होतो. त्यामुळे मी देखील आनंदाने आणि समाधानाने घरी परतलो. कधीतरी थोडं प्रेमही जीवनात मोठं वरदान बनतं. दुकान बंद करण्याची वेळ झाली होती, पण माझ्या डोक्यात वारंवार ती छोटीशी मुलगी येत होती. तिचा चेहरा लाल, हातपाय थरथरत होते, डोळे दुःखी आणि घाबरलेले दिसत होते. माझं दुकान शहराच्या मध्यभागी असलेल्या एका प्रसिद्ध शॉपिंग प्लाझामध्ये होतं. इथे नेहमी लोकांची गर्दी असायची. मी मोठ्या शहरातील ठोक व्यापाऱ्यांकडून स्वेटर आणि गरम कपडे कमी किमतीत आणायचो आणि ते इतरांना चांगल्या नफ्यावर विकायचो. स्वेटरशिवाय माझ्याकडे कोट आणि मुलांच्या गरम कपडेही होते. हिवाळ्यात माझा व्यवसाय चांगला चालायचा आणि ईश्वराच्या कृपेने कधीही नुकसानीचा सामना करावा लागला नाही. माझ्या दुकानात सर्व प्रकारचे लोक येत असत, श्रीमंत आणि गरीब दोघेही. काही श्रीमंत काहीही विचार न करता सामान घेऊन जात असत, पण गरीब लोक प्रत्येक पैशाचा हिशोब करायचे. मी प्रयत्न करायचो की जे खरोखर गरीब आहेत त्यांना मदत करू शकेन. कधी मी किंमत कमी करायचो, कधी नफा न काढता त्यांना कपडे देत होतो. हे करताना मला एक आनंद मिळायचा. मी विचार करायचो, कदाचित देव आपल्या कृपेनं प्रसन्न होईल, कारण गरीब घरात मुलांना गरजेनुसार वस्तू देणे ही देखील एक प्रकारची पूजा असते. रात्री दुकान बंद करून घरी जाताना माझ्या मनात नेहमी विचार येत असे, आज मी किती परोपकार केला. पैसे सगळ्यांना मिळतात, पण मनाची शांतता सर्वांना नाही मिळत. त्या दिवशी ती छोटी मुलगी माझ्यासाठी एक शिक्षक बनून आली. तिने मला आठवण करून दिली की मानवता हाच खरा धर्म आहे. जर आपण फक्त नफा पाहतो तर हृदय संवेदनशील राहणार नाही, पण जर आपण मानवता पाहू तर देव स्वतः आपल्याला सुख देतो. मी दुकान आवरून घेतलं आणि माझी बाहेर नजर गेली. ती मुलगी पुन्हा उभी होती, पण यावेळी ती एकटी नव्हती. तिच्यासोबत 7-8 मुलं उभी होती. सर्वांचे कपडे जुने घाणेरडे होते. काहींचे पाय नंगे होते, काहींच्या डोक्यावर काहीच नव्हतं. थंडीमुळे सर्वांचं शरीर कापत होतं. ते एकमेकांचा आधार घेत उभे होते. हे दृश्य पाहून मला धक्का बसला आणि राग आला. मनात विचार आला, एका मुलीला मदत केली तर आता ती पूर्ण टोळी घेऊन आली आहे. मी त्यांना कठोर दृष्टीनं पाहिलं. मुलगी मला पाहून घाबरली. तिचे पाय थबकले, डोळ्यात भीती आली.
जणू तिला समजलं होतं की आपलं काही चुकलं आहे. माझ्या मनात धडधड झाली. एकीकडे राग, दुसरीकडे करुणा. मी स्वतःला शांत केलं. विचार केला, ही सारी ईश्वराची देणगी आहे, माझी नाही. जर ती मुलगी इतरांना घेऊन आली तर कदाचित हे त्यांचं नशीब आहे. मी दरवाजा उघडला आणि म्हणालो, इथे या, आत या, थंडी वाजेल. मुलं घाबरत घाबरत आत आली, जणू काहीतरी मिळणार या आशेनं. मी ब्लोअरच्या बाजूनं इशारा केला. उष्णता येऊन थंडी थोडी कमी केली, पण त्यांच्या डोळ्यात अजून संकोच होता. मी हळूहळू प्रत्येकाला स्वेटर, टोपी आणि गरम कपडे दिले. मुलं आनंदाने आणि भक्तिभावानं स्वीकारत होती. एका छोट्या मुलाचं शरीर इतकं थरथरत होतं की त्याला स्वेटर देताना माझे हात स्वतःच थरथरू लागले. त्याला पाहून माझं हृदय पिघळलं. मी मनात म्हणालो, हे मुलं माझी नाहीत, देवाची पाहुणी आहेत. सर्व मुलांना गरम कपडे घालून त्यांना खायला दिलं. ते इतके भुकेले होते की जेव्हा ते जेवायला बसले ते ताबडतोब खायला लागले, एकदम उत्साहाने आणि आनंदाने. काही वेळा खूप हळूहळू, काही वेळा घाई करून, पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद भरला होता. तो काही वेळ स्वतःला शांत करत होता, डोळे बंद करून विचार करत होता. जणू शरीरातच नवजीवन परत येत होतं. ती छोटी मुलगी हळूहळू जवळ आली आणि धीर गोळा करून म्हणाली, अंकल, क्षमा करा. मला वाटलं आपण खूप दयाळू आहात, म्हणून मी सर्वांना घेऊन आले. आम्हाला खूप थंडी वाजत होती. तिच्या आवाजात भीती आणि आशा दोन्ही होते. मी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि सर्व कठोरता निघून गेली. मी हसत म्हणालो, ठीक आहे बेटा, आज तू खूप चांगलं केलं. जर एका मुलाला सुख मिळालं तर सर्वांना मिळावं. तिच्या डोळ्यात चमक आली. खाण्यानंतर मुलांचे चेहरे बदलले. भीती निघून गेली. त्यांच्याही डोळ्यात समाधान भरलं. एकमेकांकडे पाहून ते हसू लागले. मी त्यांना बाहेर पाठवलं आणि मुलं वारंवार मागे वळून पाहत होती. शेवटी ती छोटी मुलगी हात हलवून निरोप घेत निघून गेली. मी मनातून त्यांना आशीर्वाद दिला. दुकानात परत आल्यावर एक अद्भुत शांतता पसरली होती. ती फक्त शांतता नव्हती, तर मनाला सुख आणि समाधान देणारी भावना होती. मला वाटलं की आज दुकानात कपड्यापेक्षा जास्त काही मिळालं, आत्मिक समाधान. मी मनात ठरवलं, उद्या मुलांसाठी अतिरिक्त कपडे ठेवणार आहे. मी गरम कपड्यांचा एक छोटा ढेराही तयार केला आणि ठरवलं की हे फक्त गरिबांच्या सेवेसाठीच असेल. घड्याळ पाहिलं, रात्र जास्त झाली होती. प्लाझा शांत झाला होता. मी शटर खाली केला, ताळा लावला आणि घराकडे निघालो. रस्त्यावरही ती मुलं आठवणीत सतत येत होती. मनात विचार आला, जेव्हा माणूस दुसऱ्याचा बोज हलका करतो तेव्हा देव स्वतः त्याचा बोज उचलतो. घरी पोचलो, फ्रेश झालो आणि TV लावला. अचानक ब्रेकिंग न्यूज आली. शहराच्या प्रसिद्ध प्लाझामध्ये भयंकर आग लागली होती. रिपोर्टर सांगत होता की अनेक दुकाने जळून राख होत आहेत. माझं हृदय धडधडू लागलं. मी ताबडतोब बाईक घेतली आणि प्लाझाकडे धावलो. मनात फक्त एक प्रार्थना होती, हे ईश्वरा, माझ्या दुकानाची रक्षा कर. माझं दुकान माझा व्यवसाय नव्हे, तर संपूर्ण जीवनाची पुंजी होती. प्लाझावर पोचल्यावर आग आणि धूर पसरलेले पाहून माझे पाऊल थबकले. अनेक दुकाने जळून राख झाली होती, पण माझं दुकान जणू सुरक्षित उभं होतं. आतलं सामान आणि कपडे पूर्ण सुरक्षित होते. आसपासच्या दुकानांचे हाल पाहून मी भावनिक आभार मानले. जणू कोणीतरी अज्ञात शक्तीने माझी रक्षा केली आहे. दुकानाच्या मागे नजर गेली. ती मुलगी आणि तिची टोळी उभी होती. ते सुरक्षित होते. ती मला पाहून धावत आली. सांगत होती की आग लागल्यावर त्यांनी पाणी घालून आणि सावधगिरी बाळगत दुकान वाचवलं. मी शांत उभा राहिलो. ज्या मुलांना मी स्वेटर, कपडे आणि अन्न दिलं होतं, आज त्यांनी माझ्या दुकानाची ढाल बनून रक्षा केली. मी त्यांना मिठी मारली आणि मनात म्हटलं, ही देवाचीच लीला आहे. मी काही कपडे दिले आणि तू माझा संपूर्ण व्यापार वाचवलास. मी काही भुकेल्यांना जेवण दिलं आणि तू माझी उपजीविका सुरक्षित ठेवलीस. त्या रात्री मी जाणलं, परोपकार फक्त पैसे देण्यापासून नसतो, हृदय आणि मनापासूनही होतो. जेव्हा माणूस कुणाला मदतीचा हात पुढे करतो निस्वार्थ भावनेने, तेव्हा देवही त्याला प्रत्येक संकटात साथ देतो. आपलं चांगलं कर्म आपल्याला नेहमी सुरक्षित ठेवत असतं. ती मुलगी हसत म्हणाली, अंकल, आपण आम्हाला वाचवलं.
आम्ही आपलं दुकान सुरक्षित ठेवलं. आकाशात धूर झरला आणि तारे दिसू लागले. मी मनाशी संकल्प केला, जिवंत असल्यापर्यंत मी इतरांची मदत करत राहीन. कारण जे प्रभूच्या भक्तांची काळजी घेतात, देव स्वतः त्यांचं कुटुंब आणि कामाची रक्षा करतो. खरंच मानवता हीच सर्वात मोठी संपत्ती आणि सर्वात मोठा व्यापार आहे. तुम्हाला वाटतं का की एका छोट्या कृतीने एखाद्या मोठ्या संकटातून वाचवता येऊ शकतं? तुम्हीही अशा परिस्थितीत दुसऱ्यांना मदत कराल का? तुमच्या आयुष्यातील कोणती कृती तुम्हाला इतरांसाठी आदर्श ठरली आहे? कृपया कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.